स्टार नमस्कार मित्रांनो, मी आहे नवीन कुमार आणि आजची कहाणी कोलकात्याची आहे। स्टार कोलकात्यात राहणारे अवनीश कुमार गांगुली एका कंपनीत कर्मचारी होते। त्यांचे दोन पुत्र अविनाश आणि स्टार विनय कोलकात्यातच एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते आणि त्यांची एक मुलगी रागिनी, जी रेडीमेड कपड्यांच्या एका दुकानात सेल्सगर्ल म्हणून काम करत होती। 25 वर्षांची रागिनी अविवाहित होती। 2 सप्टेंबर रोजी पाटण्यात डिझनीलँड मेळ्याचं उद्घाटन झालं। रागिनी, जी एका छोट्या दुकानात काम करत होती, तिनं आपल्या साथीदार दुकानदारांसोबत मिळून रेडीमेड कपड्यांचा एक स्टॉल लावण्याचा निर्णय घेतला। पूर्ण जोशात रागिनीनं स्टॉल सजवला। त्याच मेळ्यात सौरभ नावाचा एक मुलगा होता, ज्यानं हँडलूम चादरींचा स्टॉल लावला होता। रागिनीनं सौरभला पहिल्यांदा पाहिलं आणि तिला त्याची मेहनत आणि चादरींच्या सुंदरतेनं आकर्षित केलं। ते दोघं अनेकदा एकमेकांच्या स्टॉलवर ये जा करत राहिले आणि हळूहळू त्यांची मैत्री दृढ होऊ लागली। हा मेळा डिसेंबरपर्यंत चालणार होता। मेळ्यात काम करणाऱ्या सर्व लोकांना भाड्यानं खोल्या देण्यात आल्या होत्या, जेणेकरून ते आपल्या स्टॉलवर लक्ष केंद्रित करू शकतील। एका संध्याकाळी सौरभ आणि रागिनी खोलीबाहेर बसले होते, तेव्हा सौरभनं हिंमत एकवटून आपल्या प्रेमाची कबुली दिली। रागिनीनं न विचारता हो म्हणून उत्तर दिलं। सौरभच्या आनंदाला सीमा राहिली नाही। दोघांनी त्याच दिवशी मंदिरात लग्न करून घेण्याचा निर्णय घेतला। त्यांनी लग्नाची तारीख 2 दिवसांनी म्हणजे डिसेंबर 12 ठरवली। डिसेंबर 12 रोजी मंदिरात एक साधा पण भावनिक समारंभ झाला। मित्र आणि मेळ्यात काम करणारे साथीदार त्यांच्या लग्नात सहभागी झाले। सौरभ आणि रागिनीनं एकमेकांसोबत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली। आता ते दोघं पती पत्नी होते। डिसेंबर 17 रोजी मेळा संपल्यावर सौरभनं पाटण्यातच राहण्याचा मनोदय केला। तो कोलकात्याहून कपडे आणून पाटण्याच्या दुकानांत घाऊक भावानं विकू लागला। या व्यापारातून त्याला चांगली आमदनी होऊ लागली। जसजसा व्यापार वाढत गेला, तो अधिक कपडे मागवू लागला आणि हळूहळू त्याचा कारोबार पाटण्याच्या इतर शहरांतही पसरू लागला। फेब्रुवारी 22 रोजी सौरभ रागिनीसोबत कोलकात्याला गेला होता। दोघांनी तिथं आपल्या आई वडिलांना आपल्या लग्नाची गोष्ट सांगितली। दोघं प्रौढ होते, म्हणून लग्नाला कुटुंबाची संमती मिळण्यात काही अडचण आली नाही। सौरभनं सासरी 15 दिवस घालवले। कोलकात्यात 15 दिवस घालवल्यानंतर ते पाटण्याला परतले। सौरभ आणि रागिनीचा संसार ठीकठाक चालला होता। सौरभचा एक मित्र होता, स्टार तन्मय। त्याचं अनेकदा सौरभच्या घरी येणं जाणं होतं। तो जेव्हा यायचा, कुठल्या तरी बहाण्यानं रागिनीची स्तुती नक्की करायचा। आपली स्तुती ऐकून रागिनी फुलून जायची। सुरुवातीला त्याच्या भेटी कधीतरी होत असत, पण आता तो रोज येऊ लागला होता। रागिनीही त्याच्या बोलण्यानं आणि स्तुतीनं प्रभावित होऊ लागली होती। खरं तर रागिनीच्या सुंदरतेनं तन्मयला मोहून टाकलं होतं। तो मनातल्या मनात रागिनीवर प्रेम करू लागला होता। रागिनीही तन्मयला चाहू लागली होती। असं असूनही तन्मय आपलं प्रेम रागिनीसमोर प्रकट करायला घाबरत होता। त्याला वाटायचं की जर रागिनीनं त्याचं प्रेम स्वीकारलं नाही आणि सौरभला सांगितलं तर। म्हणूनच त्यानं रागिनीला सौरभच्या गैरहजेरीत त्याच्याविरुद्ध भडकवायला सुरुवात केली होती। 7 मेची संध्याकाळ होती, सुमारे 7 वाजता। सौरभ व्यापाराच्या निमित्तानं कोलकात्याला गेला होता आणि रागिनी घरी एकटी होती। तेवढ्यात तन्मय आला। त्यानं सामान्य बोलणं सुरू करत सौरभबद्दल विचारलं। रागिनीनं सांगितलं की तो घरी नाही, पण तन्मयला आधीच माहिती होतं की सौरभ कोलकात्याला गेला आहे। यावेळी तन्मयनं बोलता बोलता लग्न नोंदणीचा मुद्दा काढला। खरं तर तन्मय आणि सौरभ या मुद्द्यावर आधीच बोलले होते आणि तन्मय जाणून होता की सौरभ आपल्या लग्नाची नोंदणी करून घेऊ इच्छित नाही। याच संधीचा फायदा उठवत तन्मय रागिनीला म्हणाला, तुम्ही लग्नाची नोंदणी करून घ्यायला हवी। यामुळं तुमच्याकडे लग्नाचा कायदेशीर पुरावा राहील। तन्मयचं हे बोलणं रागिनीच्या मनात घर करून गेलं। आता हा विचार तिच्या डोक्यात वारंवार घोळू लागला की खरोखरच तिनं आपल्या लग्नाची नोंदणी करून घ्यायला हवी का? ज्या दिवशी सौरभ कोलकात्याहून परतला, रागिनीनं ताबडतोब कोर्टात लग्न नोंदणीची गोष्ट काढली। सौरभ हैराण झाला आणि म्हणाला, अचानक हा विचार कसा आला? तुला माझ्यावर विश्वास नाही का? यादरम्यान त्याला तन्मयची आठवण झाली, ज्यानं काही दिवसांपूर्वी त्याच्याशी ही नोंदणीबद्दल बोललं होतं। त्यानं रागिनीला सरळ विचारलं, काय तन्मयनं तुला हा सल्ला दिला? रागिनीनं लगेच उत्तर दिलं, नाही, मला स्वतःला समजतंय की प्रेमविवाहात हे आवश्यक आहे। तन्मयनं नोंदणीला नकार दिला होता, म्हणून रागिनीनं खोटं बोलली। तथापि सौरभला पूर्ण खात्री पटली की तन्मयच रागिनीला भडकवतोय। दुसऱ्या दिवशी सकाळ होताच रागिनी पुन्हा कोर्टात जाण्याचा हट्ट धरू लागली।
सौरभ रागानं पेटून उठला आणि स्पष्ट सांगितलं, तू जिथं जायचं तिथं जा, पण मी कोर्टच्या चक्रात पडणार नाही. सौरभचं हे बोलणं ऐकताच रागिनी भडकली. तिचा चेहरा रागानं लाल झाला आणि ती असंबद्ध बडबड करू लागली. या घटनेनंतर सौरभ आणि रागिनीच्या नात्यात कडुता येऊ लागली. तन्मय, जो सौरभच्या घरी येणं जाणं चालू ठेवून होता, तो आपल्या डावपेचात यशस्वी होत होता. रागिनी जितकी सौरभपासून दूर होत होती, तितकी ती तन्मयच्या जवळ येत होती. आता दोघांना कुणाचीच भीती राहिली नव्हती. जेव्हा जेव्हा सौरभ पाटण्याबाहेर असे, तन्मय आणि रागिनी सिनेमा पाहायला, हॉटेलमध्ये जेवायला आणि एकाच बिछाण्यावर रात्र घालवू लागले. काही वेळानं जेव्हा सौरभला याची कुणकुण लागली, तेव्हा त्यानं रागिनी आणि तन्मय दोघांनाही कडक फटकारलं. पण त्याच्या फटकारण्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही आणि ते त्याच्या गैरहजेरीत भेटत राहिले. सौरभनं लोकलाजेच्या भीतीनं ही गोष्ट कुणालाही सांगितली नाही. पण रागिनी आता पूर्णपणे तन्मयच्या प्रेमात बुडाली होती आणि हळूहळू सौरभकडे दुर्लक्ष करू लागली. रोजच्या भांडणांना कंटाळून सौरभनं विचार केला की का नाही रागिनीला घेऊन कोलकात्याला निघून जावं. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तो रागिनीला सोबत घेऊन कोलकात्याला गेलाही. पण तिथंही त्यांचे नातं आधीसारखं मधुर राहिलं नाही. आजूबाजूच्या लोकांना संशय आला आणि जेव्हा त्यांनी याचं कारण विचारायचा प्रयत्न केला, तेव्हा रागिनीनं सांगितलं, मी यांना लग्नाची नोंदणी करून घ्यायला सांगते, पण हे माझं ऐकण्याऐवजी माझ्यावरच चिडतात. रागिनीचं बोलणं ऐकून तिची आई आणि भाऊ विनय यांनीही सौरभला लग्न नोंदणीचा सल्ला दिला. जेव्हा ते लोक सौरभला समजावत होते, तेव्हा सौरभच्या मनात आपल्या सासरच्या लोकांविषयी राग उफाळून आला. त्याला वाटलं की आता तो रागिनी आणि तन्मयच्या नात्याचा भेद उघड करेल. पण लाज आणि सामाजिक दबावामुळं तो काही बोलू शकला नाही. शेवटी सौरभनं त्यावेळी परिस्थिती सांभाळण्यासाठी सांगितलं की तो लग्नाची नोंदणी करून घेईल. तथापि, त्याच्या मनात तन्मय आणि रागिनीच्या नात्याबद्दलचा संशय दिवसेंदिवस गहिरा होत होता, पण तो हे प्रकरण मांडण्याची हिंमत एकवटू शकला नाही. दुसरीकडे कोलकात्यात रागिनीला तन्मयची आठवण प्रचंड सतावू लागली. तन्मयही तळमळत होता. त्यानं फोनवर सांगितलं, लवकर ये, तुझ्याविना मी एकटा आहे. रागिनीनं उत्तर दिलं, मी 2-4 दिवसांत परतते. घरात कोणी नव्हतं म्हणून ती निर्धास्तपणे बोलत होती. त्यानंतर रागिनी पाटण्याला परतण्यासाठी सौरभला त्रास देऊ लागली. शेवटी ऑगस्ट 13 रोजी सौरभ तिला घेऊन पाटण्याला आला. पाटण्याला आल्यावर सौरभनं रागिनीशी आपले नातं सुधारण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, चल कोर्टात जाऊन नोंदणी करून घेऊ. पण यावेळी रागिनीनं त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांचं नातं सुधारण्याऐवजी बिघडतच गेलं आणि तन्मय पूर्वीसारखा त्यांच्या घरी ये जा करू लागला. आता सौरभचा तन्मयशी व्यवहार बदलला होता, पण तन्मयला याचं काही वाटलं नाही. या दरम्यान 8 सप्टेंबरपासून पाटण्याच्या चिल्ड्रन्स पार्कमध्ये डिझनीलँड मेळा लागला. सौरभनंही तिथं आपला स्टॉल लावला. मेळा 3 वाजता उघडायचा आणि तो दुपारी 1 वाजल्यापासून तिथं जाऊ लागला. सुरुवातीला रागिनीही त्याच्यासोबत बसली, पण काही दिवसांनी तिनं प्रकृती खराब असल्याचं बहाणं करून घरी राहायला सुरुवात केली. 18 सप्टेंबरच्या रात्री जेव्हा सौरभ मेळा आटोपून सुमारे 10 वाजता घरी पोहोचला, तेव्हा तो स्तब्ध झाला. घराचं दार उघडं होतं, पण रागिनी कुठंच नव्हती. त्यानं शेजाऱ्यांना विचारलं, पण कुणाला काही माहिती नव्हतं. तो रात्रभर रागिनीची वाट पाहत राहिला, पण ती परत आली नाही. 19 सप्टेंबरच्या सकाळी सौरभनं राजवंशी नगरात तन्मयच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. तिथं कळालं की तन्मयही मागच्या रात्रीपासून बेपत्ता होता. यामुळं सौरभला पूर्ण खात्री पटली की तन्मयच रागिनीला भुलवून कुठं घेऊन गेला आहे. सौरभनं आपल्या पातळीवर दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा कुठंच पत्ता लागला नाही. तेव्हा तो गडनीबाग पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यानं ठाणेदार R.K. पोद्दार यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि रागिनीला पळवून नेण्याच्या प्रकरणात तन्मयचं नाव घेतलं. तक्रार दाखल केल्यानंतर सुमारे 2 तासांनी गस्तीवर निघालेल्या सहाय्यक निरीक्षक R.P. चौबे यांनी कच्च्या तळ्याजवळ एक अनाठायी बॉक्स पाहिला, ज्याच्या भोवती गिधाडं आणि कावळे मंडरावत होते. जेव्हा बॉक्स उघडण्यात आला, तेव्हा त्यात एका महिलेचा विद्रूप झालेला मृतदेह सापडला. मृत महिलेची ओळख पटू शकली नाही, कारण खुन्यानं तिचं तोंड आणि डोकं भरपूर चिरडून टाकलं होतं. बॉक्सजवळ काही कपडेही पडले होते, जे मृत महिलेचे असू शकतात. घटनास्थळी आवश्यक कारवाई केल्यानंतर सहाय्यक निरीक्षक चौबे यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. बॉक्स आणि कपडे घेऊन ते गडनीबाग पोलीस ठाण्यात परतले. ओळख पटवण्याचे सर्व प्रयत्न करूनही काही समजलं नाही,
म्हणून शवविच्छेदनानंतर शासकीय खर्चानं मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान गगनीबाग पोलिसांच्या मनात हा विचार आला नाही की हा मृतदेह रागिणीचा असू शकतो. दुसरीकडे सौरभनं पोलिसांत तक्रार तर दाखल केली, पण हे प्रकरण दडपून ठेवणंच योग्य समजलं. तरीही त्यानं आपल्या सासरच्या लोकांना सत्य सांगायचं ठरवलं. म्हणून त्यानं ताबडतोब फोन केला. पण त्याला भीती होती की कुठं सासरचे लोक असा विचार करतील की त्यानं काहीतरी चूक केली आहे. जेव्हा फोनची घंटी वाजली तेव्हा त्याच्या सासूनं फोन उचलला. सौरभनं भीतभीत म्हटलं, मी काही केलं नाही. रागिनी कुठं गेली आहे? आणि लगेच फोन ठेवून दिला. सौरभच्या या छोट्याशा माहितीनं त्याच्या सासरी खळबळ उडाली. सगळे काळजीत पडले आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. 1.5 महिना उलटून गेल्यावरही रागिनीचा काही पत्ता लागला नाही. तेव्हा तिचा धाकटा भाऊ विनय 5 नोव्हेंबर रोजी आपल्या मित्रासोबत पाटण्याला पोहोचला. विनय पाटण्यात येऊन आपल्या एका स्थानिक मित्रासोबत सुमारे 4 वाजता डिझनीलँड मेळ्यात गेला. तिथंच सौरभ आपल्या स्टॉलवर बसला होता. विनयनं जेव्हा त्याच्याकडे रागिनीबद्दल विचारलं तेव्हा सौरभ चिडून म्हणाला, मला माहिती नाही रागिनी कुठं आहे. तुम्हाला जे करायचं ते करा. या तिखट उत्तरानं विनयला असा विचार करायला भाग पाडलं की कदाचित सौरभनं आपल्या मित्रांसोबत मिळून त्याच्या बहिणीची हत्या केली आहे. म्हणून विनय त्याच दिवशी गगनीबाग पोलीस ठाण्यात जाऊन प्राथमिक तक्रार दाखल करून दिली. त्यानं आपल्या तक्रारीत रागिनीच्या हत्येची शक्यता व्यक्त करत सौरभ आणि त्याच्या मित्रांवर संशय व्यक्त केला. निरीक्षक आर. के. पोद्दार यांनी या प्रकरणाची चौकशी सहाय्यक निरीक्षक आर. पी. चौबे यांच्याकडे सोपवली. रागिनी 18 सप्टेंबरपासून गायब होती आणि त्याच दिवशी एका बॉक्समध्ये बंद केलेला मृतदेह मिळाला होता, ज्याची ओळख पटू शकलेली नव्हती. सहाय्यक निरीक्षक चौबे यांना वाटलं की कुठं हा मृतदेह रागिनीचा तर नसेल. त्यांनी मृतदेहाचे फोटो आणि तिचे कपडे विनयला दाखवले आणि विचारलं, तुम्ही यांना ओळखता का? विनयनं ताबडतोब मृतदेह ओळखला आणि म्हणाला, ही तर माझी बहीण रागिनीची कपडे आहेत. फोटोही तिचाच आहे. असं म्हणून विनय फुटफुटून रडू लागला. जेव्हा अज्ञात मृतदेहाची ओळख रागिनी म्हणून झाली तेव्हा सौरभची अटक आवश्यक झाली. सौरभला पकडण्यासाठी सहाय्यक निरीक्षक चौबे डिझनीलँड मेळ्यात पोहोचले, पण तिथं त्याचा स्टॉल बंद होता. चौकशी केली असता कळालं की सौरभ स्टॉल बंद करून निघून गेला होता. म्हणून चौबे यांनी मेळा व्यवस्थापक सतीश आनंद यांना कडक सूचना दिली की जसंच सौरभ परतेल तसंच त्यांनी गगनीबाग पोलीस ठाण्याला कळवावं. यानंतर पोलीस सौरभच्या यारपूर येथील घरी गेले, पण तिथंही तो सापडला नाही. ही परिस्थिती विनयनं लावलेल्या आरोपाची सत्यता सिद्ध करत होती. दुसऱ्या दिवशी 6 नोव्हेंबर रोजी चौबे यांनी दक्षिण 24 परगणा येथील यादवपूर पोलीस ठाण्याला परवाना पाठवला की सौरभ हत्येच्या प्रकरणात फरार आहे. जर तो तिथं असेल तर त्याला ताबडतोब अटक करून गगनीबाग पोलीस ठाण्याला कळवावं. बंगाल पोलिसांनी सौरभला शोधलं आणि तो आपल्या घरातच सापडला. म्हणून पाटण्याहून पाठवलेल्या परवान्याच्या आधारावर त्याला ताब्यात घेण्यात आलं. सौरभ ओरडून सांगत होता की, मी काही केलं नाही. रागिनी तन्मयसोबत पळून गेली आहे. पण कुणीही त्याचं ऐकलं नाही. नोव्हेंबर 10 रोजी यादवपूर पोलीस ठाण्यानं गगनीबाग पोलीस ठाण्याला सौरभच्या अटकेची माहिती दिली. यादरम्यान कहाणीत नवं वळण आलं. नोव्हेंबर 10 रोजी दुपारी 12 वाजता गगनीबागच्या फोनची घंटी अचानक वाजली. सहाय्यक निरीक्षक चौबे यांनी फोन उचलला. हॅलो, मी सतीश आनंद बोलतोय. रागिनी चौधरी जिवंत आहे. दुसऱ्या बाजूनं आवाज आला. हे ऐकून चौबे चकित झाले. काय म्हणताय तुम्ही? रागिनी तर मेली आहे. नाही दरोगाजी, रागिनी जिवंत आहे आणि यावेळी ती माझ्या ताब्यात आहे. तुम्ही ताबडतोब मेळ्यात या. चौबे म्हणाले, ठीक आहे, आम्ही ताबडतोब येतोय. आणि फोन ठेवून दिला. चौबे यांनी ठाणेदार आर. के. पोद्दार यांना याबद्दल सांगितलं आणि ते दोघं पोलीस बलासह मेळ्यात पोहोचले. तिथं सतीश आनंद यांनी एका महिलेला ताब्यात घेतलं होतं. विचारपूस केली असता कळालं की हीच रागिनी आहे. पोलीस अधिकारी तिला घेऊन ठाण्यात परतले. जेव्हा रागिनीनं आपल्या गायब होण्याचा खुलासा केला तेव्हा सगळेच चकित झाले. सुरुवातीला कुणालाच विश्वास बसेना, पण नंतर रागिनीचं विधान खरं असल्याचं सिद्ध झालं. खरं तर ऑगस्टमध्ये जेव्हा रागिनी कोलकात्याहून परतली होती तेव्हापासूनच ती तन्मयसोबत पळून जाण्याची योग्य संधी शोधत होती. सप्टेंबर 18 रोजी रागिनी आणि सौरभमध्ये भांडण झालं आणि सौरभ सकाळी 10 वाजता मेळ्यात जाण्यासाठी घराबाहेर पडला. त्यानंतर रागिनीनं तन्मयला फोन करून आपल्या घरी बोलावलं. ती आधीपासून तयार होती आणि जसंच तन्मय आला ती त्याच्यासोबत घरातून निघून गेली.
2 दिवस रागिनी पाटण्याच्या हॉटेलमध्ये राहिली आणि मग मंदिरात तन्मयशी लग्न केलं. यानंतर ते बुद्धा कॉलनीत एका घरात भाड्यानं राहू लागले. दुसरीकडे सौरभ स्वतःला निर्दोष सांगत होता आणि एकच गोष्ट वारंवार बोलत होता की रागिनी तन्मयसोबत पळून गेली. पोलिसांनीही विचार केला की एकदा का तन्मय हाती लागला की रागिनीच्या गायब होण्याचं प्रकरण सुटेल. म्हणूनच पोलीस तन्मयचा शोध घेत होते, कारण त्यांना संशय होता की तो रागिनी हत्याकांडात सहभागी असू शकतो. तन्मय पोलिसांपासून लपून राहून कंटाळला होता, म्हणून त्यानं रागिनीला डिझनीलँड मेळ्यात पाठवलं, जेणेकरून हे सिद्ध होऊ शकेल की ती जिवंत आहे आणि तिनं तन्मयशी लग्न केलं आहे. यादरम्यान तन्मयनं आपल्या लग्नाची नोंदणी पाटण्याच्या नोंदणी कार्यालयात करून घेतली होती. 10 नोव्हेंबर 2008 रोजी के पोद्दार आणि पी चौबे यांनी रागिनीनं सांगितलेल्या पत्त्यावर जाऊन तन्मयला अटक केली. दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. सुनावणीनंतर मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी रागिनीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आणि तन्मयला कलम 366 अंतर्गत तुरुंगात पाठवलं. हे कलम महिलांचं अपहरण आणि जबरदस्तीने लग्न करण्याशी संबंधित आहे. या कलमांतर्गत जर कोणी व्यक्ती एखाद्या महिलेचं अपहरण करतो किंवा तिला फसवून आपल्या ताब्यात घेतो आणि तिच्याशी लग्न करण्याच्या किंवा अवैध संबंध ठेवण्याच्या उद्देशानं असं करतो, तर त्याला या कलमांतर्गत शिक्षा केली जाते. कलम 366 अंतर्गत गुन्हेगाराला 10 वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. सौरभ निर्दोष होता, म्हणून गगनीबाग पोलीस ठाण्यानं मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडून आदेश घेऊन यादवपूर पोलीस ठाण्याला त्याची सुटका करण्याचं फर्मान पाठवलं. या आधारावर सौरभला सोडून देण्यात आलं. सुटकेनंतर सौरभ कोलकात्यात आहे, तर रागिनीही आपल्या आई वडिलांसोबत तिथं गेली. काही दिवसांनी रागिनी आपल्या नवऱ्या तन्मयला सोडवण्यासाठी पाटण्याला परत आली. तिनं एका भेटीत सांगितलं, मी तन्मयशी लग्न केलं आहे आणि आता त्याच्याच सोबत राहू इच्छिते. मला विश्वास आहे की न्यायालय आमच्या लग्नाला वैध ठरवेल. सुरुवातीला आई वडिलांनी हे लग्न स्वीकारलं नाही, पण रागिनीच्या दृढतेनं आणि प्रेमानं त्यांना विचार करायला भाग पाडलं. त्यांनी आपल्या मुलीचा आनंद समजून घेतला आणि हळूहळू स्वीकारलं की जर रागिनी आनंदी आहे, तर तेही आनंदी राहतील. यादरम्यान पोलिसांनी रागिनी आणि तन्मयला जामिनावर सोडून दिलं. काही काळानंतर रागिनी आणि तन्मय यांनी नवं आयुष्य सुरू केलं. ते एकमेकांसोबत सुखी राहू लागले आणि हळूहळू त्यांच्या कुटुंबांमध्येही समजूत वाढू लागली. सौरभनं आपलं आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. त्यानं आपल्या व्यापारावर लक्ष केंद्रित केलं आणि आपल्या जुन्या मित्रांसोबत वेळ घालवला. जेव्हा रागिनीनं तन्मयसोबत आपलं नवं आयुष्य सुरू केलं, तेव्हा पोलिसांनी रागिनीच्या मृतदेहाचं रहस्य सोडवण्याचा प्रयत्न चालू ठेवला. त्यांनी केलेल्या तपासात असे अनेक पुरावे मिळाले, ज्यावरून हे स्पष्ट झालं की मृत महिलेची ओळख रागिनीच्या कपड्यांवरून झाली होती. पण हे अजूनपर्यंत स्पष्ट झालं नव्हतं की ती खरोखरच रागिनी होती की दुसरी कोणी. पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणीचा आधार घेतला. जेव्हा अहवाल आला, तेव्हा सगळेच चकित झाले. तो मृतदेह खरोखरच रागिनीचा नसून दुसऱ्याच एका महिलेचा होता, जिनं रागिनीसारखे कपडे घातले होते. यानंतर पोलिसांनी एका नव्या दिशेनं तपास केला आणि आढळलं की ही महिला एका जवळच्या गावाची रहिवासी होती, जी रागिनीशी खूप मिळतीजुळती होती. पोलिसांना आढळलं की रागिनीचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण आता जेव्हा सत्य समोर आलं, तेव्हा रागिनी आणि तन्मयच्या आयुष्यात एक नवं वळण आलं. कहाणी या सत्यासह संपते की कधीकधी आयुष्यात आपण जे समजतो ते पूर्णपणे वेगळं असू शकतं आणि सत्य नेहमीच समोर येतं. सौरभ आणि रागिनी यांच्यात प्रेमाची सुरुवात झाली होती आणि त्यांनी लग्नही केलं होतं. पण रागिनीचं तन्मयप्रती असलेलं आकर्षण तिच्यासाठी एक मोठं संघर्ष बनून गेलं. रागिनीनं आपल्या भावना नाकारत सौरभसोबत राहायला सुरुवात केली, पण तन्मयप्रती असलेलं तिचं आकर्षण तिला आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करायला भाग पाडत राहिलं. ही परिस्थिती केवळ रागिनीसाठीच नव्हे, तर सौरभसाठीही कठीण होती. रागिनीची परिस्थिती हे दर्शवते की प्रेम नेहमीच सोपं नसतं. जेव्हा तिनं तन्मयसोबत नातं सुरू केलं, तेव्हा तिनं सौरभशी विश्वासघात केला. हे तिच्यासाठी एक आंतरिक संघर्ष बनलं, जिथं तिला हे समजून घेणं आवश्यक होतं की तिच्या भावना कुणाकडे झुकत आहेत. रागिनीनं अखेरीस आपल्या मनाची ऐकत तन्मयसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयासह तिनं सौरभला दुखापत केली. ही कहाणी हेही दर्शवते की प्रेमागे लपलेले संघर्ष आणि मानसिक गुंतागुंत किती खोल असू शकतात. रागिनीचा हा निर्णय केवळ तिच्या वैयक्तिक आयुष्यावरच परिणाम करत नाही,
तर तो तिच्या नात्यांमध्ये फसवणूक आणि विश्वासाचे मुद्देही अधोरेखित करतो. ही कहाणी दाखवते की कधीकधी व्यक्ती आपल्या इच्छांच्या मागे धावत असताना दुसऱ्यांना दुखवू शकते आणि त्याचे परिणाम नेहमीच सोपे नसतात. अशाच सत्य घटना आणि शिकवणुकींसोबत मी पुन्हा परत येईन. तोपर्यंत सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि लक्षात ठेवा की कोणत्याही परिस्थितीत योग्य पाऊल उचलणं किती महत्त्वाचं आहे.